ठीक आहे, आलेच मी. बसा की. अहो पण नाही, घरात काम. काम होतील हो. बसा तुम्ही. काय झालं? सगळं ठीक आहे ना व? आता आहे की सगळं ठीक. रुक्मिणी, घराच्या माग कोण लागलं होतं ते बघितलं ना आता? होय बाई, कोण्या शत्रुसंग बी असं होऊ नये असा आपण विचार करतो, आणि तेच माझ्या बहिणीने केलं. साप साप पाळला होता रुक्मिणी आपण घरात, साप. खरंच की. आणि त्याला मी जबाबदार आहे, फक्त मी. अहो तुम्ही असं कशाला बोलताय? अगं रुक्मिणी, माझ्यामुळेच ती घरात होती इथं, आणि त्यामुळेच सगळं तिनं हे केलं. अहो राहत नसते तरी बी दोघं शांत बसली असती होय? अहो आपल्या आप्पीनं तिच्या बंट्या संग लग्न नाही केलं म्हणून सुडानं पेटलेली होती दोघं बी. पण रुक्मिणी, ती घरात होती म्हणून तर तिला सगळं कळत होतं ना. रुपालीचे कान भरले तिनं, सगळा कारभार गुपचूप केला. माझं पाप आपल्या आपल्या पोरांनी कशासाठी ग भोगायचं? आता हो, अहो तुम्ही सकाळी सकाळी कशाला डोळ्यातून पाणी काढताय? रुक्मिणी, हे मला कळल्यानंतर माझ्या डोळ्याला डोळा लागलेला नाही. नाही, त्या मनीनं ना सगळ्याचाच बदला घेतलाय बघा. तिच्या पोराच्या लग्नाचा बी आणि आपल्या लग्नाचा बी. रात्रभर मी याच विचारात होतो, ती आपल्या घरातच नसती ना तर हे सगळं घडलंच नसतं. मग आता तरी तिला बाहेर काढणार आहे का नाही सरकार? अरे काढणार आहे का नाही म्हणजे? आता काढलं की. अहो, काय बोलताय तुम्ही? असं आजवर किती वेळा बाहेर काढलंय तुम्ही? काय झालं? त्या मावशीने एक विषय बाहेर काढला की तुमची बार बोलतीच बंद होती. सुजा, अरे आधीच त्यांना एवढं वाईट वाटतंय आणि तू असलं काहीतरी कशाला बोलतोयस? ए आई, नुसतं वाईट वाटून काय करायचं इथं? यांच्या चुकांची शिक्षा अख्ख्या घराला भोगायला लागतीये, आणि तरी तुमच्या नजरेत विलन कोण? सुज्या. असू द्या, पण तूच बघती ना आता, हे जे सगळं घडतंय त्याला फक्त सरकार जबाबदार आहेत. अरे हो, आणि हा आई, यांना वाईट वाटत म्हणून बोलत नाही मी. वाईट मलाही वाटते. आप्पीजन माझं पटत नाही, पण तिच्यासोबत जे झाले ते वाईटच झाले आई. आणि सरकार, आता जर मावशी दारात येऊन उभी राहिली आणि तिने तो विषय बाहेर काढला तर काय करणार आहे तुम्ही? मी गप बसणार नाही आता. आपण करणार काय? काय माहित, एवढं तंगवलंय त्यांना. आतापर्यंत गावभर केलं असणार आहे त्यांनी. नाही 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 हो सरकार, ती मायले का किती पोचलेली कळलंय ना तुम्हाला. आता संपून टाका ह्यो विषय. म्हणून म्हणतोय, मावशीने भांडफोड करायच्या आधी तुम्हीच विषय संपून टाका ना, नाहीतर अर्जाचा राग बघितलाच आहे तुम्ही. काके, वहिनी उठल्या का ग? नाही वाटतं अजून. मी बाहेर आलेली बघितली नाही तिला. त्यांचंच टेन्शन आहे जरा. अजून बी गोष्टी आहेत अर्जा, कळतील तुला. म्हणजे जा तुझा अर्जुन, फ्रेश हो. नको याच्याकडे लक्ष देऊस, जा. सरकार, बॉम्ब तर फुटणार आहे, पण आधी कोण फोडते बघा तुम्ही. काय काय झालं? डचकले रे बंट्या मी. ऐक ना बाळा, मला ना लय भूक लागली.
आई अगं फार कुठल्या अवस्था झाली आपली. अरे हे कधी झालं आपल्याला कळलंच नाही रे. पण बंट्या आता ग बसायचं नाही, आपण सोडायचं नाही त्यांना अजिबात. अगं आई काय सोडायचं नाही म्हणते. एकदा आपल्या डोक्याची आवडत तर बघ. बंट्या ह्याच्याहून वाईट हालत करायची आपण त्यांची, फार रस्त्यावर आणायचं आपण त्यांना. पण बाळा मला लई भूक लागली रे. अरे रात्रीपासून मी काय खाल्लं बी नाही ना रे. आई जा अजून एकदा पाणी पी. पण ते मला खायला पाहिजे, पाणी नको मला. आई जा अजून एकदा पाणी पी. आता माझ्या अंगात ताकद नाही बघ काहीतरी खायला आणायला जायला. बंट्या अरे माझ्या आतून जळतंय असं वाटतंय रे. मला भूक लागली बंटे, भूक लागली ना. अगं आता कुठून आणू मी खायला. काय तर मिळतंय का बघ ना इथं जवळ कुठेतरी बघ ना. तुला माहितीये ना मला भूक सहन होत नाही. हा? अगं आई आता बोलता येई ना मला. परत काय आणायला गेलो तू परत मारतील मला. मी नाही जात. बंट्या तू घाबरू नकोस. अगं आई घाबरू नको. काय कालपासून मारतात मला. बंट्या एका एका मुस्काडीचा हिशोब घेते का नाही बघ मी. अगं दुखतंय का मला लय लय दुखतंय बघ. ये ये माझ्या मांडीवर ये बाबड्या, ये झोप. कुणी काय बी म्हणा, ही मनी जवळ आहे ना तवर अजिबात ह्या कुणाला सोडणार नाही. ना ह्या कदमांच्या छाताडावर थायथया नाचली ना तर बघा. तुम्ही खाल्लं का नाही नीट? त्याला आता रुपाली उठल्याशिवाय काही जायचं नाही. स्वप्नील अरे उठवणार होतास ना तू तिला. हो आई मी गेलो होतो, पण धाडसच नाही झालं माझं. अरे कुठवर टाळणार आहेस तिला तू. आता उठेल ती. अर्जुन अरे आलास तू. लय दमला असेल, बस जरा. रात्रभर झोपली नाही त्याला. अर्जुन काय केलं रे त्या दोघांचं. जोपर्यंत त्या दोघांना त्यांच्या कृत्याची लाज वाटत नाही ना तोपर्यंत त्यांना गावातच फिरू दे असं सांगितलं मी गावकऱ्यांना. म्हणजे कुणीच त्यांना मदतच करायची नाही अजिबात. ना खायला द्यायचं, ना प्यायला द्यायचं, ना जगून द्यायचं नाही. फिरू दे गावात अशीच. जोपर्यंत चूक कळत नाही ना अशी रस्त्यावर फिरली पाहिजेत दोघ. अर्जुन मला असं वाटतं की कायदेशीररित्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे ना. तू हे अप्पे याच्या आधी त्या बंट्याला 10 वेळा तुरुंगात टाकलाय. काय फरक पडला का? हो अर्जुन, पण तुरुंगात टाकून काय फरक पडणार नाही. आणि अजून एक गोष्ट अशी, या दोघांना तुरुंगात टाकलं ना तर विनाकारण दीपाला पण तुरुंगात टाकायला. तेव्हा किती काही झालं ना तरी आपलं बाळा जिवंत आहे ना ते फक्त दीपामुळे. ती पण एक आई आहे. जर दीपा तुरुंगात गेली ना तर नाहक तिचं बाळ पोरकं होईल. आणि आपल्या हातून ते नाही झालं पाहिजे, आहे ना? पे बरोबर आहे. नाही खरंय. तुम्हाला सांगतो जन्माची अद्दल घडेल ना अशी शिक्षा केली पाहिजे त्यांना. हो दिदे बरोबर आहे. तू तुझ्या तत्वानं चालतीस, कायद्याच्या मार्गाने वागतीस, पण सगळीच तशी नसतात ग. खरंय, असं केलं ना ते आयुष्यभर नाही दिसरणार. आणि वाकड्या नजरेनं परत आपल्याकडे बघणार पण नाही. नाही अशी शिक्षा झाली पाहिजे त्यांना. आणि तुम्हाला सरकार अर्जुन अरे काय बोलतोयस तू. विचारून विचारून विषय सोडून दिला होता मी. काय सरकार, ते मनी मावशीला कशाला घरात आणून ठेवली होती? अर्जुन अरे अजून सांगा ना तुम्ही. अजून एवढा तमाशा झाला तरी पण अवघड आहे. सरकार आमच्या बाळाला काय झालं असतं जबाबदार कोण होतं? सरकार आरजाचं बरोबर आहे बरं का. तुम्ही आता सांगितलं पाहिजे. अर्जुन हे बघ आत्ता ही वेळ नाहीये. मग कोणती वेळ आहे मला सांग ना. हे बघ अर्जुन, अजून पुढलाही मोठा मुद्दा आहे. अरे सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुपाली त्यांना हे सगळं सत्य कसं सांगायचं तो मोठा प्रश्न आहे ना. हे बघा सरकार, हा जो काय गुत्ता झालाय ना त्याला फक्त तुम्ही जबाबदार आहे. मान्य आहे मला हे की माझ्यामुळे झाले. पण मी तुला हे लवकरात लवकर सांगेन हा शब्द देतो तुला. याआधी 10 वेळा शब्द दिलाय तुम्ही. अर्जुन ऐक की एकदा त्यांचं.
होय अर्जुन, आधी आपण रुपालीचा विचार केला पाहिजे. खरंय अर्जुन, काय घरात परत काहीतरी दुसरंच सुरू व्हायला नको. आणि सरकारांचा मुद्दा आहे म्हणजे साधा नसणारच तो. दादा, वहिनी उठल्या नाही अजून? अरे देवा, आज एवढ्या वेळ कशी काय झोप लागली मला? अमोल, अमोल कुठे गेला? स्वप्नील, जरा जाऊन बघतोस का? हो. होय स्वप्नील, अरे लय उशीर झाले. आतापर्यंत उठली पाहिजे होती ती. हो ना. आई बघतो मी. अरे देवा, उठली वाटतं रुपाली. सर ऐका ना, तुम्ही शांततेत जाऊन बोला आणि कसलीच काळजी करू नका, आम्ही आहोत सगळे. हा, तू जा पडदेशीकडे काढ जा. दादा, वहिनी पॅनिक व्हायच्यात, जाऊन बोल पटकन. होय, ते आणखीन घाबरतील. तुम्ही जावा बरं पटकन आधी. जा. सर. रुपाली, दाराला कडी घातलेली बाहेर ना. मी किती वेळ झालं तुम्हाला आवाज देते, कुठे तुम्ही होता? अमोल इथे दिसत नाही. कुठे अमोल? सांगतो. कुठे अमोल? अमोल, अमोल, रुपाली, अमोल, रुपाली. अमोल, अमोल कुठे? कुठे अमोल? अगं बोला ना काहीतरी. आणि कडी कुणी लावली होती बाहेर ना? मी इतका वेळ कशी झोपली होती? हा रुपाली, अगं शांत हो. रुपाली, तू शांत हो आधी, शांत हो. नाही, आधी अमोल कुठे ते सांगा मला. अगं आहे तो इथंच आहे. अपर्णा आणि अर्जुनच्या खोलीत झोपलाय. का? तिकडं का? रुपाली, तू थोडं शांत झालीस ना तर तुझ्याशी आम्हाला बोलता येईल. हो ना ताई, तुम्ही आधी शांत व्हा ना. अहो, तुम्ही झोपलात ना, त्यानंतर लय काही घडलंय. तुम्ही आधी शांत व्हा फक्त. हा, तू बस आधी. बस मग बोला पण. काय झालंय नक्की? मला तर भीती वाटायला लागली. रुपाली, आपलं बाळ. काय आपलं बाळ? काय? हा, काय आपलं बाळ? वहिनी, हे बघा, तुम्ही असं डायरेक्ट विचारायला लागलं तर आम्हाला तरी काय सांगता येणार? तुम्ही जरा शांत व्हा ना आधी. झालंय काय? स्वप्नील, तिला आत नेऊन शांतपणे सांगतोस का? नाही, मला इथंच ऐकायचंय. अमोलचं काय? हा, काय अमोलचं? अमोल आपल्याला देवळात सापडला. ते माहितीये हो मला. इथं काय झालं ते सांगा मला. अमोलच्या आईबाबांचा पत्ता लागलाय. मग मी काय करू? हा, काय करू मी? त्यांनी टाकून दिलं ना, तेव्हा मी सांभाळले त्याला. सगळ्यांनी सांभाळले. मी नाही देणार परत. अजिबात देणार नाही मी परत बाळाला. ताई, टाकून नव्हतं दिलं ते. अगं काय बोलतेस आपण ना तू? हा, मला जेव्हा अमोल सापडला ना, तेव्हा तो पायरीवर एकटाच होता. हो, पण त्याला तिथं ठेवला होता त्याच्या आई बापानी नाही तर दुसऱ्यानीच, केवळ तुला मिळावा म्हणून. काय बोलताय सरकार तुम्ही? अगं ऐक तर रुपाली, अमोलचे आई बाबा कोण आहेत माहितीये का? कोण आहेत? अमोलचे खरे आहेत बाबा, खरे आहेत बाबा. अपर्णा आणि अर्जुन. खोटं बोलताय तुम्ही? हा, खोटं बोलू नका तुम्ही. असं कसं असू शकतं? हे कसं शक्य आहे? हा, कसं शक्य आहे? आपल्या समोर त्यांच्या बाळाला शेवटचा निरोप दिला ना आपण. हा, मग हे असं कसं होऊ शकतं? रुपाली, अगं रात्रभर ह्योच गोंधळ चालू होता बघ. ताई, अहो, ह्यातलं कोणी काहीच खोटं बोलत नाहीये. अपर्णा, तू तर मध्ये बोलूच नकोस. हा,
नाही 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 नाही. तुम्ही ना वहिनींना असं नव्हतं सांगायला पाहिजे. वहिनी, दादांनी तुम्हाला झोपीची गोळी देऊन झोपवलं होतं म्हणून तुम्हाला गाढ झोप लागली होती. काय? तुझ्या काही बोलायची गरज आहे का तुला? हे बघा, आता खरं सांगत सगळं सांगू की? का केलं तुम्ही असं? का केलं? हेच यामुळेच तुला त्रास होणार हे मला माहीत होतं. पण रुपाली, अगं कितीही अवघड असलं ना स्वीकारायला, तरी हेच खरं आहे की अमोलचे आई वडील अपर्णा आणि अर्जुन आहेत. नाही, मला हे मान्यच नाही. अमोलची आई फक्त मी एकटी. फक्त मी एकटी. अपर्णा किंवा भाऊजी नाही ना दुसरं कोणी. अमोल फक्त माझा आहे. आणि हे परत बोलायचं नाही माझ्यापेक्षा अजिबात. रुपाली, अगं रुपाली, तू असं केलं तर अडचणी आणि वाढतील ग. कसल्या अडचणी? कसल्या अडचणी? ह्या अपर्णाची ना पहिल्यापासून नजर वेगळी होती माझ्या बाळाकडे बघण्याची. अगं बाळा, कारण तिचं बरोबर होतं. हे तिचंच बाळ आहे. काय बोलताय तुम्ही? काय बोलताय तुम्ही सगळे? आणि अपर्णा, तू कलेक्टर असशील ना, ते माझं बाळ नाही हिरावून घेऊ शकत. तू नाही घेऊ शकत. रुपाली, असं करू नकोस ग. मी काय करते आई? अहो, तुम्ही सगळं हे करताय. रुपाली, रुपाली, 2 मिनिट, फक्त 2 मिनिट फक्त ऐकून घेशील का? 2 मिनिट. हा, म्हणजे आधी आम्हाला सांगू तर तुला. रुपाली, आधी ऐक आणि मग तू ठरव काय करायचं ते. सांगा, काय झाले? हे बघ रुपाली, अपर्णा आणि अर्जुनचं बाळ जेव्हा जन्माला आलं ना, तेव्हा मनी आणि संकल्पनी हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना हाताशी धरलं आणि तिथून बाळाला म्हणजे अमोलला उचललं आणि एका दुसऱ्याच बाळाची डेड बॉडी तिथं ठेवली. हे खरंय? हो ताई, हे सगळं खरं आहे. अहो, ती सगळी लोक काल आपल्याकडे येऊन गेली. आणि तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला, हो ना? कशावरून हे सगळं खरंय? ताई, माझ्याकडे बाळ. आपण ना, तू तर बोलूच नकोस. अजिबात बोलू नकोस. मला माहित आहे तू बोलायला लय हुशार आहेस. तूच या सगळ्यांना पटवून दिला असशील ना हे सगळं. वहिनी, अहो आमच्याकडे DNA टेस्टचे रिझल्ट बस. रुपाली प्लीज. तुम्ही तर अजिबात बोलू नका. अजिबात बोलू नका तुम्ही माझ्याशी. काल तुम्ही काय म्हणाला होतात? काय म्हणाला होतात की अमोलला तुला कोणी वेगळं करू शकत नाही, कोणीच नाही. आणि आज तुम्ही मला हे सांगताय अमोल आपण आणि भाऊजींचा मुलगा आहे. मी तुम्हाला शेवटचं सांगते, अमोल फक्त माझा मुलगा आहे. फक्त माझा. कुठे अमोल? कुठे अमोल? अमोल, अमोल, रुपाली, नीट ऐकूनच नाही घेतलं वाटतं. अहो त्यांनी ऐकून घेतलं सगळं, पण त्यांना पटलेलं नाहीये, काहीच पटलेलं नाहीये यातलं. आपण तिला सांगायलाच नको होतं. बघितलं ना कसं करत होती ती. तिचा हात थरथर कापत होता. तिला परत वेळाचा झटका आला तर मला भीती वाटायला लागली. दादा, हे बघ, कधी ना कधी वहिनींना हे सांगायलाच लागणार होतं. हो सर. अहो, त्यांना कधी जरी सांगितलं असतं ना, तरी त्यांना धक्का बसलाच असता. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी नका करू. तुम्ही खचून जाऊ नका. आपण शांततेत बोलूया. होय स्वप्नील सर, त्यांच्याशी स्पष्ट बोललं पाहिजे. तुम्ही जाऊन बोला की त्यांच्याशी. अमोल, मी तुझी आई आहे ना बाळा. मग काही सगळी लोक म्हणतात तू अपर्णाचं बाळ आहे म्हणून. का मी कुठं कमी पडले का रे तुला सांभाळायला? कमी पडले का? नाही पडले का? नाही कमी. मग तरी लोक का तुला माझ्यापासून वेगळं करतात ते बाळा? तुला माहित आहे ना बाळा, तुझं नाव आम्ही अमोल का ठेवले ते तुझ्या येण्यामुळे आमचं अख्खं आयुष्य बदलून गेलं रे. आणि आता तूच निघून चाललायस. असं नको नको करू बाळा. माझं काही चुकत असेल ना तर तू सांग मला. सांग. तू रड ओरड
दंगा कर, तुझे सगळे हट्ट पुरवेन मी, सगळेच्या सगळे. पण मी तुझी आई नाहीये असं नको म्हणू रे, असं नको म्हणू. तुला माहितीये ना, इतकी वर्ष मी फक्त आई होण्यासाठी वाट बघितली रे, आणि आता रुपाली अगं दारुगड, हे बघ तुला माझ्यावर विश्वास नाहीये ना, मी रिपोर्ट दाखवतो तुला. सर शांततेत बोला. आप्पे काय बोलती तू? वहिनीने बाळाला काय केलं तर? भाऊजी बाळाला काही नाही होणार, थांबा जरा.